महाराष्ट्रीयन फूड 328 मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे ग्रीन आलू पराठा। त्यासाठी पालक घेतली आहे, 3 ते 4 स्वच्छ धुवून पालक घेतली आहे, बटाटे घेतले 2, बारीक चिरलेला कांदा आहे, हिरव्या मिरचीचा आला आणि हिरवी मिरची आणि लसूण घालून ठेचा बनवून घेतला आहे। आपण आता आधी बटाट्याची भाजी बनवूया। बटाट्या चटणीचं सारण बनवून घेऊया। त्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊया। तेल तापत ठेवले, यात घालून जिरे मोहरी तरतरली की जिरे घालायचे। कांदा एकदम बारीक चिरून घ्या, आपल्याला पराठ्यामध्ये भरायचा आहे। बारीक चिरलेला कांदा याला 5 मिनिटं परतून घेऊया। कांदा परतून झालाय, आता आपण लसूण मिरचीचा ठेचा घालणार आहोत। तुम्ही कढीपत्ता घालू शकता, नाही घालायचं। चवीनुसार मीठ, त्यानंतर घालणार आपण हळद, त्यानंतर आपण उकडलेले बटाटे हाताने कुस करून घालायचे। बटाटे अतिशय बारीक करायचे, कारण आपल्याला पराठ्यात भरायचे, पराठा फुटू नये म्हणून। पूर्ण बारीक चटणी करायची आणि कांदा खूप बारीक कापायचा, जाड कांदा नको। पूर्ण बटाटे मॅश करायचे, थोडी राहता का म्हणून। आपली भाजी परतती,
वरनं मी कोथिंबीर घालून घेते. अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे. वरनं कोथिंबीर घालून घेते. तुम्ही कोथिंबीर घालून घ्या. आपण ही भाजी थंड व्हायला ठेवून देऊया. कोथिंबीर घालून वरतून बारीक. इथे मी पाणी उकळत ठेवलं. आता आपण पालक उकळता मान घालून घेऊया. पाच मिनिटासाठी 2 ते 3 मिनिटासाठी पालक उकळून घ्यायची फक्त. नंतर त्यात थंड पाणी घालायचं. पालक छान धुवून ते स्वच्छ धुवून घ्या. इथं पालक उकळते. 2 ते 3 मिनटं पालक उकळून घेतली पाण्यामध्ये. 3 मिनटं पाण्याखाली घालून घेते आणि नंतर मिक्सरला काढू. तुम्ही बघू शकता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून. त्याच्यानंतर यात मीठ घातलं आहे आणि जे मिक्सरला आपण जी पालक उकळून घेतली होती ती आज मिक्सरला काढली. आता ते मी पिठात ओतून घेते. हे पराठ्यासाठी आपण पीठ मळत आहोत. थोडंसं मीठ, पालक, त्याच्यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात मीठ घालून घेतलं आहे. पालकची दळी तर पण ती त्यात टाकले. हिरवा मिरचा ठेचा घातला आणि ओवा घातला. हे सगळं एकत्र मिश्रण करून पीठ मळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता जे आपण साहित्य घेतलं तो ओवा, हिरवा मिरचा ठेचा, मीठ आणि पालक अशा पद्धतीने सगळं पीठ मळून तयार झालं. आता मला याचा पराठा लाटूया बटाट्याची चटणी भरून. तुम्ही बघू शकता इथे मी पालकाच्या पिठाच्या 2 चपात्या छोट्या लाटून घेतल्या आहेत. आता त्याच्यामध्ये आपण स्टफिंग बनवणार आहोत म्हणजे सारण. तर बटाट्याची चटणीचं आपण सारण भरूया. कोथिंबीर आणि कांदा अतिशय बारीक कापा. थोडं सारण करायचं आहे, जेवढं असेल तेवढं. अशा पद्धतीने सारण दाबायचं आहे. वरण एक चपाती परत टाकायची.
जी मी लाटून घेतली होती आधी. आणि अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचं आहे. आला आला पराठा लाटायचा आहे. अगदी छोट्याला 2 पोळ्या करायच्या आणि एका मध्ये सारून धरायचं, एकावर एक गडी घालायची. छान ना, छान पराठा लाटता येतो. माझी पराठा बनवायची हीच पद्धत आहे. हा तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. नाश्त्यासाठी एक हेल्दी उपाय म्हणून, कारण पालक आहे. पालकाबरोबर एखादी आंबट गोष्ट खाल्ली तर संपूर्ण आनंद मिळतो. मग ती चिंचाची चटणी असेल, टमाट्याची चटणी असेल, कुठली चटणी तुम्ही यासोबत खाऊ शकता. एक पौष्टिक पराठा म्हटला जाऊ शकतो. मुलं पालक खात नसेल तर त्यांना हा ऑप्शन आहे. लहान मुलं तर ज्यांना पालक आवडत नाही त्यांच्यासाठी पालक पोटात जाण्यासाठी. बघू शकता अशा पद्धतीने आपला पराठा लाटून तयार आहे. आता मग तो भाजून घेऊया. मी आधीच तवा तापत ठेवला आहे. आता मग पराठा टाकूया. पराठ्याची एक बाजू असते. अतिशय सुंदर हेल्दी पराठा. पालकामध्ये भरपूर गुणधर्म असतात. अशा पद्धतीने उलटायचं आहे. आता पण याच्यावर तेल घालणार आहोत. अशा पद्धतीने पराठा रेडी आहे. फास्ट गॅसवरच भाजला तर योग्यच राहील. इथं आपला पराठा तुम्ही बघू शकता फुगला आहे पूर्ण. बटाट्याची चटणी घालून केलेला. अगदी पौष्टिक नाश्ता केला कधी तर करा. रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा.
आपला पराठा सुंदर भाजून झाला. मी बाकीचे करून घेते. शकता इथं आपला ग्रीन आलू पराठा तयार आहे. अशा पद्धतीने एकदा पराठा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.